आज आपण बनवणार आहेत एगलेस चॉकलेट केक। तर त्यासाठी सर्वात आधी आपण 1/3 कप इथं गरम पाणी घेऊया। आता आपण त्यामध्ये 1 चमचा कॉफी पावडर टाकणार आहे। 1/3 कप कोको पावडर आपण आता यामध्ये टाकूया। या दोघींना एकत्र करून घेऊ। दोघींना प्लेन होईपर्यंत एकत्र करून घेऊया। तसंच आपण आता इथं तेलाचा वापर करणार आहे। तेल मी इथं 1/3 कपच घेतलेला आहे, ते पण एकत्र करून घेऊया। आता आपण यामध्ये साखर घालणार आहे। साखर इथे 3rd and 4th कप घेतलेली आहे। सोबतच आपण यामध्ये दही घालणार आहे। तुम्ही दहीच्या ऐवजी अंड्याचाही वापर करू शकता। इथं आपण अर्धा कप दही वापरलेला आहे। हा केक एगलेस असल्यामुळे आपण यात दहीचा वापर केलेला आहे। आता या बॅटर मध्ये आपण 3rd and 4th कप एवढा मैदा आपण ऍड करणार आहे। अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्ध्या चमच्याहून अर्धा बेकिंग सोडा आपण इथे घालणार आहे। आता या दोघींनाही एकत्र करून बॅटर बनवून घेऊया। बॅटर हे तयार झालेलं आहे। केकचं भांडं घेतलं आहे, त्याला खाली बटर पेपर लावलेला आहे। आता आपण हे जे बॅटर आहे त्यात आपण टाकून देऊया आणि बेक करण्यासाठी ठेवूया। तर मी इथे एअर फ्रायर मध्ये त्याला बेक करणार आहे। तुम्ही इथं कढईचाही वापर करू शकता। तुम्ही याला वरून डेकोरेट करण्यासाठी ड्राय फ्रूट्स किंवा चॉको चिप्सही ऍड करू शकतात। मी इथे याला प्लेन ठेवलेला आहे, तुम्ही ते ऍड करू शकतात। आता याला एअर फ्रायर मध्ये ठेवून देऊया आणि टेम्परेचर सेट करून याला बेक होऊ देऊया। (160 डिग्रीच्या टेम्परेचरला आपण त्याला 25 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहे। कढईमध्ये जास्तीत जास्त अजून 10 मिनिटे जास्त लागतील। तर हा केक बेक होऊन तयार झालेला आहे। केक छान फुललेला आहे। आता आपण याला या भांड्यामधून काढून घेऊया। थोडं थंड झाल्यानंतरच याला या भांड्यामधून काढायचा आहे, नाहीतर तो तुटूही शकतो। तर जो बटर पेपर आपण लावलेला आहे त्याला काढून घेऊया। छान असं स्पंजी केक तयार झालेला आहे। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। थँक यू फॉर वॉचिंग।